जीवोद्धरा जरता संवित कला स्वादिता ब्रह्मादि फलोघ पुष्प जनिता नंदादिसारोजिता वेद तर्क चतुरागमयोग शास्त्रा तिलवाल्प विवेक अंशे सत्रापितो सुर नरास्तवनीय सर्वा रसना श्रवणा कदापि तो सर्वशक्ति निधि केवल सौख्यदाता विबुधा न कळे समस्ता गंगा तटी विपुल दक्षिण भाग देशी यति मुनीश्वर वेशधारी नागांबिका मुनिवरेश्वर वानरादी गहना पवित्रा सर्वदा शुभ मने स्मरता सुकर्णी सकलतापकूल प्रहारा प्रातः प्रहार समयी
प्रभु उपहुडे नागांबिका सुजगरा करुणी प्रणामू नरनते सुपरित्रयासी नागार्जुनानि हृदि परचक्रपाणि सुख सर्वकाळी भोगी जे सुनमनादिक षट प्रकारी कमल जाल विमुक्त शुद्ध उष्णोदके विमल शौच विधान करता प्रभु मंदिरी पै पद्मासना प्रतिरची शयनासना निश्चल आसे तव नागमाता सांगे कृपानिधी गुरु प्रभु तारनाते सदा सकळ जीव
नमस्करणोपचारी कर्पूरमिश्रित विड़ा मिरवे सुवक्त्री ज्ञानोत्तमा प्रतिसुमण्डलिके स्वदास्ये पूजित परिस्थित आसनी जो कै मनोहर जगी नयनी पवित्रु श्री चक्रधरार्पणमस्तु। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन श्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे भगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत् कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् मनसा नियम्यारभतेऽर्जुन यतं कुरु कर्म त्वं कर्मजायो ह्यकर्मणः लोकोऽयं कर्म बन्धना यज्ञः प्रदा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः
वासिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति ह्यः स्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचरः कर्मणैव हि संसिद्धि मा स्थिता जनकादयः यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन यदि हेयं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः उच्चीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् सप्ताह कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानं कर्म संगिनाम् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सदृशं चेष्टते स्वशः प्रकृतेर्ज्ञानवानपि
स्वार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठिता अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः भगवानुवाच कामयस्य क्रोधयस्य रजोगुणसमुद्भवः नाव्रियते वह्निर् यथा दर्शो मलेन च औकृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा इंद्रियाणि मनोबुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियभ्ये परं मनः एवं बुद्धे परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे चतुर्थोऽध्यायः श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् एवं योगः प्रोक्तः पुरातनः अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन अतोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे
शाश्वतः वितरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रितः ये यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम् कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः कर्मणो ह्यपि बोद्धव्यं च विकर्मणः कर्म यः पश्येत् अकर्मणि च कर्म यः यस्य सर्वे समारम्भा कामसङ्कल्पवर्जिताः कर्मफलासङ्गम् नित्यतृप्तो निराश्रयः निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्वपरिग्रहः संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते संयमाग्निषु जुह्वति सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे यज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्
बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यास्यसि पाण्डव अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः यथेदंसि समिद्धोऽग्निः भस्मसात् कुरुते अर्जुन ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विद्यते श्रद्धावान् लभते ज्ञानम् तत्परः संयतेन्द्रियः अन्यश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति योगसन्न्यस्तकर्माणम् ज्ञानसंच्छिन्न संशयम् तस्मादज्ञानसम्भूतम् हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे चतुर्थोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीचक्रधराय नमः। नित्यदिनी कौनी कौने ठाई बोलती कौनी कौने ठाई बोलती कवनी ठाई काई विशेष कवनी ठाई काई विशेष अवघे विशेष दोमे ग्रामी अस्ति म्हणून बाई देवबा नित्यदिनी निराडो मे ग्रामी बोलती दोमे ग्रामी तीन मड एक पूर्वाभिमुख एक उत्तराभिमुख एक दक्षिणाभिमुख ये दक्षिणाभिमुखे राजमढी गोसावियास अवस्थान डावे हाता पश्चिमेली भिंतीशी उत्तर दक्षिण ओटा या ओटियावर गोसावियास पहुड होय ऐसे उपा
उपानो पालवे गुंडुनी आपल्या उशिसाका आडवांगी ठेविती माहितीयाकडे खाली निजेती पश्चात पहारी गोसावियास पहुड होय योगता श्री चरणी आसन होय गैखीची खाकरीती आईशे सुंदरे होती सावली येती श्री चरणाला गती चरणी उपानो गविती श्री चरणाला गती श्री चरणी उपानो ओळगविती आईशे पुढे जाती कवाडाची खिडी फेरिती भट्टोबास उमरा उशिसे करून विसंबले असती याचे चारी मास भितरी निजती उमरा उशिसे करीती उन्हाळे पावसाळे बाहेरी निजती उमरा उशिसे करीती गोसावी दोन्ही दार शंका दोही श्री करी धरुणी एक श्री चरण वक्षस्थळावर ठेविती परशुरामास उपानो परितेजुनी ठेविती रामेश्वर बाजूपानो सहित ठेविती भट्टोबासा दाढ्य आल्यासे गोसावी श्री चरणाचे अंगुठेनी वक्षस्थळ दाटिती भट्ट जागे होती श्री चरण हृदयी धरिती आळंगिती ललाटावर ठेविती नमस्कारिती होमे देती दुसरा श्री चरण मागती हृदयी धरिती आळंगिती ललाटावर ठेविती नमस्कारिती होमे देती ऐसे विलास करीती भट्टोबासासी सुख थोर होय सुखा परिमाण कौनीची नेने सुखा परिमाण भट्टोबासची जाणती चरण काही केले या सोडू न सकेती गोसावी वाढ वेळे केशरी चरणे उभे असती आन परिसराची प्रवृत्ती म्हणून सोडिती कदाचित बाईसे म्हणती सोडी सोडी नाग देया बाबाची उशीर होत असे मग सोडिती आदिला दिशी भट्टोबाशी टोळे दोन्ही आणून ठेविले असती सरीसे घेती जगतीचा दारवंठा दक्षिणाभिमुख पश्चिमेकडे परिश्रय स्थान गोसावी उत्तर दक्षिण परिश्रया बैसती भट्टोबास टोळे पाशी ठेवणी इतुकिया
एका दुरी जाऊनी बिडी बैसती एकीकडे बाईशे दीप उजळीती वर झाडीती यावर शयनासनाचे ते पद्मासन रचिती मोदकाची तांबतवळी वैरवासाची घडी घेऊन दारवंठा उभे असती गोसावी परिश्रयो सारुनी उभे होती भट्टोबा सावमे येती भट्टोबाच्या उष्णोदकाची तांबतवळी वैरवासाची घडी देती गोसाविया सोळगविती भट्टोबासा जाते आले असे बाईशेची ओळगविती गोसाविया सुष्णोदका विनियोग होय पुष्ट होती पालवे श्रीचरण परिमार्जिती नावर ठेवती श्रीचरण पालवे परिमार्जिती आसनावर ठेवती गोसावी आसने पुष्ट होती भट्टोबासा जाते आले असे परिहरे गोसाविया ते न देखती आन धाव घेतली शब्दापशी शब्द थोर बाई गोसावी जे केले असे म्हणती हे काही नाग द्या वेळा बाबा ते के विसंबलाशी धाव घेतली भाव्या निघती गोसावी म्हणती आईला वडील असे या वेळा बापुडे वानरे जाईल आरोता गोसावी यांचा शब्द ऐकती कदाचित बाईशे म्हणती हे नाग द्या बाबा येथ आले असती कदाचित गोसावी म्हणती या गावानरिया येथ आले असे भट्टोबास येती श्रीचरणा लागती पाशी बसती समस्त भक्ती जन येती श्रीचरणा लागती पाशी बसती गोसावियास निरोपणाची प्रवृत्ती असेल गोसावी निरोपण करती रात्री वडील असेल बहुड होय निश्चल बैसती आईशे प्रश्न करती आम्ही गोसाविया ते चिंतू गोसावी काही चिंतिती गोसावी म्हणती हे सकळ जीवा ते चिंती कदाचित बाईशे प्रश्न करती बाबा आम्ही बाबा ते चिंतू बाबा काही चिंतिती हे श्री प्रभूंची थाप चिंती अरुणोदय होय दिशी भट्टोबाशी शिलिका दोन्ही आणून ठेवली असती बाबळीयाची कदाचित बोरीची बाईशे गोसावी यांच्या श्रीकरी ओळगविती बाईशे गोसावी यांच्या श्रीकरी ओळगविती गोसावी एकी जानूवर ठेविती दंत धावन करीती धावन करू सरे ते परितेजती घेती
दुसरी घेती डावी श्रीकरीची अंगठी याची निनके चूर्णी दोन्ही फोडी करती यामध्ये धरती धनुष्याकार वळती युवा मळा करशिती युवा मळा करशु सरे परितेची दुसरी घेती ही धनुष्याकार वळती युवा मळा करशिती युवा मळा करशु सरे आन परितेची पालमांडे स्नोदकाची तांब तवळी आणि ती सौंदरा श्रीकरी गुंजरा परी गुरुळा होया प्रक्षालन होया श्रीकरी सपुर्दात्मा ओळगविती मुख परिमार्जिती श्री चरण श्री बाईशे श्री चरण प्रक्षालिती मालवे परिमार्जिती आसनावर ठेविती दुसरा श्री चरण प्रक्षालिती मालवे परिमार्जिती आसनावर ठेविती जन्मोदकासे ते समस्ता भक्ती जनास प्रसाद होय बिंदू बिंदू ऐसे पडले असती पालवे परिमार्जिती दोन्ही परिमार्जिती तेथ दोन्ही पद्मे रेखिती बाईशे पाय बाहेरी जाती पाय धुती हात पाय धुती तोंड धुती डोळे वस्त्र वेढीती भट्टोबात गोपी चंदन वाळीती बाईशे गोसावी यांच्या भाल प्रदेशी गोपी चंदनाचा पाऊंड टिळा रेखिती उपाधी स्थूळ आले असती तर गोसावी आपल्या पवित्र आंघोळ्या करून देखील दोन्ही रेखा सरसियाची ती आदिला दिशी पुष्पे आणून ओला दाटना गुंडुनी ठेविली असती गोवर्धना श्रीकंठी ओळगविती मुकुटमाळ पुष्पांची पूजा करती झुळंबुके यांचे अक्षर फुलांचा झेला पटनांगारा आणि ती सांग धूप घालिती पाचे वाते उजळीती पानमांडा ठेविती दुपारती होय मंगळारती होय मंगळ मंगळा परम मंगळ रूपा जती ओळगविती बाईसास आठे सात्विक प्रगतीती स्वेद रोमांच स्वरभंग प्रळय हातीचे पालमांडे थरारले देखोनी गोसावी म्हणती हातीचे पालमांडे धरागा बाईसाची हातीचे पालमांडे धरिती हातात शिरुनी निरंजन करती पालमांडे ठेविती पाच दंडवते घालिती राशेक दंडवते घालितेची असती गोसावी थोडी ओळगविती करून देती हातीचा कंप जायना भट्टोबास मंत्रावसर म्हणती गोसावी म्हणती गोसावी चुकी लाविती गोसावी म्हणती अंगा येत कोणी सामक नाही सामकते येत वेळा दोन्ही तिने आवर्त्यती की नागोबा तिथी वार जाणविती
गोसावी असनी उपस्थाती अवसर संपूर्ण समाप्त श्री कृष्णार्पणमस्तु। आता नमोजी श्री गुरुदेव दत्ता सांडुनिया दैवत भक्ती जाला मुखी जा बहुसाल अंगी मांसाहारी मद्यपीत आला कदाही नच देव धर्मा मंत्रादि मंत्र पूजितो भूताला त्यानी मागे परिशांती नाही पशुवा समाने नरदेही आला स्तनी गोचिड तोंड खोवी गोरी क्षीराची न कळेची त्याला धोनिया मरकटू ओंगळ्याला गोडोनी टाकी रुची नाही त्याला रास भुन्हानियेला जानोनी लोळे धरणी धुळीला लोनिया पैनली स्वान पुच्छे काढोनी पाहातव वक्र त्याला वायसू पिंजऱ्याशी सोडोनी देता प्रिय विष्णू त्याला जसे बोकडू पोशियेला केशी भोगी नच लाज त्याला पाजा पय त्या भुजंगा ईश दुग्धे परी तो न झाला पाषाण तो पै उदकांत महा फोडिता अंतरी ना भिजेला साधू गुनिया दुधाने काळाची राहे नच शुभ्र त्याला कोश किडा गर युक्ती बांधी गोंदोनी त्याचा मग मृत्यू झाला चंदन वृक्ष वेधी कैसाची तो अंतरी शून्य झाला अंत ऐसे वदता शताब्दी दुखार नविते मुकले सुखाला परित्यायम गांजिताती चौऱ्यांशी लक्षे पुन्हा योनी त्याला गीत नरका युगा काळ जाती कुंभी पाठी मी जाचविला गेही किती एक बंदी एक येती
पुढती महिला उपदेश कैसा शिया मुळाला एक पै जीव जडत्वी पहा भोगी जनका तिला समाना खाशी नाही परिपार त्याला उपदेश कैसा शिया मुळाला गीत एकू सुख स्वर्ग लोकी हे पुण्य सैला मग मृत्यू लोकी मोनी मोहे भव भोवऱ्याला उपदेश कैसा शिया मुळाला शांत ऐसे वदता मुळाचे संख्यात नाही दुसऱ्या भवाचे मताने समोळी बुडाला उपदेश कैसा शिया मुळाला रागिबा सद्गुरु पाय सेवी दोषी भक्ती स्मृती वेदनावी ज्ञानाशी बोधी बहुसार जोका नाही भवाचा मगरी लोका ज्ञान नासो निसुज्ञान दावी जो देव धर्म वचनाचरावी भक्ती विने न गती जीवाशी त्याला दिसे सारे निवासी शील भाग्य कवी राघवाचे संगीताने परमाधिकाचे नीतेने उपदेश केला संसार लोकात सगळे हरिला श्री कृष्णार्पणमस्तु श्री दत्त गुरु महाराज सुखाचा दानी सुखाचा दानी पिता अनसुया जयाची जननी जयाची जननी शुभ्र उटी चंदनादी परिमळ भरुनी परिमळ भरुनी प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा मागतो तुम्हा निर्वाणी प्रभुवरा ज्ञानतमी करी प्रकाश तव तेजानी गुरु महाराज सुखाचा दानी प्रेमाचा दानी नांदतो सिंहांचळ स्थळ निर्मळ पाहुनी हे प्रभु मी राजसी तामसी विकारी का देवतादी पात्रांचा विक्षोभ झाला काही असे निंदकू आत्मघाती तारकू अंतरीना जिव्हाळा पात्र विरागिनी ज्ञानी आला दुर्गुणी वेलवाडीस गेला निष्ठुराला जरी ना क्रूराचा प्रसव नित्य नरकाशी गेला कृपाळू दयाळू तू औदार्यवंता तुला अद्धमाता जरी वीट आला मोक्षदायी वेल्लाळा तुझसी बाणवितो तुझसी माझे
निष्ठुर मद समजगती जीवनाटोनी कोणी ना जीव उद्धारक भुवना मदसी तुझ वीणा जैना मदसी नाही राणा नित्य हि प्राणसखा सखा नित्य ही पाठी राखा दयाब्दी परमेशा परमेशा दयाची तू अविनाशा सच्चिदानंद आनंदा सच्चित मिळो निकंदा शोभे त्रय अंशी त्रयंशी शोभे ईश्वर तुझसी नामया सृष्टी या नाम धरोणी राया व्यक्त झालाशी झालासी व्यक्त स्वयं स्वरूपासी जीवा कारण कारण जीवा द्यावया दान आनंद आपुला आपुला आनंद मदरियाना हीच कृष्णाई नाही हीच एकली पाही प्रेम दासाची दासाची प्रेम हि कृष्णासाठी मोक्ष कनवाळा कनवाळा मोक्षदायी वेल्लाळा तुझशी बाणवितो नमितोबा तुझसी माझे बाबा पतितसी दास मार्गी वेदे भारद्वाज गमन गोसावी तिथे प्राणिश्री विजय केले पुरिये वायव्ये कांतिये तयसन वैश्य आणि अभिषेक होण्यावरी गोसावी अंजळी लकुदेव बाहोते दोघे भिक्षा करुणी आणि गोळिया दृष्टपूत केलिया सर्वज्ञ म्हणतले महात्मे आवाज नोंदकला तेरासे ठोनी याचे थक पेडिता नाही कलासी ऐसे कोणी म्हणते नाही जी म्हणून गेज होते म्हणते कोणी गोसावी विजय केले भारद्वाज कांतीवरी बैसला होता सदा मार्गी बैसला होता गोसावी विजय केले आणि उडोरी मागता मार्गी बैसला पद्य म्हणतले पुण्य महात्मे हो आखिर कोणी जायचे ऐसे जाना जीतीये कांतीचे सर्वज्ञ म्हणतले मानसे तरी मानसे बोलवा तरी बोलवा तरी बाकीवा वेरुवागी काही पहा शोधू मागे दे पाकुरवैसे मानसे वे ऐसे एकटी राहिले काही रायसा पाठ हे पाकुर कोणी ठाविये कसे ते तुम्ही जाणत असाल जीजीने ठाविये तरी गोसावे से चलोते हे तोनी रसे